देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम्, कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम्, खलानीशवादापनोदार्हदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति, आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा, प्राणा शरीरं गृहम्, पूजाते विविधोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः, संचारपदयो प्रदक्षिणा विधि, स्तोत्राणि सर्वा गिरो, यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्, शम्भो तवाराधनम्, शम्भो तवाराधनं। विठ्ठल त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बटन बंद करा, कोण चालू एकदा चेक करा। हा म्हणायच्या वेळी चालू करायचं। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय की ज्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये सागरासारखी विस्तीर्णता प्राप्त झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये आकाशासारखी व्यापकता निर्माण झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या ठिकाणी जीवनामध्ये हिमालयासारखी उत्तुंगता प्राप्त झाली आहे, असे संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग प्रतिपाद्य सेवेकरिता निवडलेला असून या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे एक प्रार्थना करतात की हे देवा, ज्यांच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे असे जे प्रमावृत्तीचे साधू महात्मे आहेत देवा, अशा सत्पुरुषांची संगती तुझ्या कृपेने माझ्या जीवनात घडावी. विठ्ठल आज आपण किम निमित्ताने एकत्रित उपस्थित आहोत हे पत्रिकेच्या द्वारा, निमंत्रणाच्या द्वारा सर्वांना ज्ञात आहे. आपणा सर्वांचे स्नेही कैलासवासी हरिभक्तीपरायण भाऊसाहेब हरिभाऊ पाटील पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अथवा वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण एकत्रित उपस्थित आहोत. त्यांची इहलोकाची यात्रा संपून आज बोलता बोलता 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या जाण्याने समग्र कुटुंबियांना, ग्रामस्थांना, आप्तेष्टांना सर्वांनाच दुःख झालंय. पण हे होत असताना आपल्या हाती काहीही नाही. मानवी जीवनाचं अंतिम सत्य मृत्यू आहे आणि या फेऱ्यातून प्रत्येकालाच जावं लागतं. नुसतं जावं लागतं असं नाही, जावंच लागतं. विठ्ठल या न्यायाने आदरणीय तात्या आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा सर्व परिवार गंगा भागीरथी जनाबाई भाऊसाहेब पाटील पवार ह्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत. त्यांच्या भगिनी गंगा भागीरथी सीताबाई सोपानराव जाधव, त्याचप्रमाणे तात्यांचे दोन्ही चिरंजीव वर्षभर वेळोवेळी फोन करून विचारपूस चौकशी आपली न करता वेळोवेळी बोलण्यातून त्यांचं यायचं की आता तात्या गेल्यामुळे तुमची जबाबदारी वाढली. आता तसा विचार केला तर हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. नात्याचा जरी विचार केला तर नात्यानेही ते मोठे आहेत. पण खऱ्या अर्थाने मोठ्या माणसाचं मोठेपण हे त्याच्या नम्रतेतूनच दिसत असतं. विठ्ठल आणि मग 8-15 दिवस झाले, महिना झाला की योगेश भाऊंचा फोन यायचा, महाराज इकडे चक्कर झाली नाही, आमचं काय चाललंय काय नाही, जरा लक्ष द्या, काही चुकत असेल तर मार्गदर्शन करा. आणि वडिलांची इच्छा होती की त्यांच्या हयातीतच घराचं काम झालं पाहिजे. पण शेवटी तुम्ही आम्ही काहीही ठरून आपल्या हाती काहीच नाही. पण तरी देखील तात्या जाण्याच्या पूर्वी बऱ्यापैकी इमारतीचं काम तात्यांच्या डोळ्या देखत झालेलं होतं. आणि तात्या ही व्यक्ती अशी होती, आता त्यांचा कशात जीव गुंतलेला नव्हता. शेवटच्या कालखंडात 1-2 वर्षात आम्ही मेळात आल्यापासून इकडे आलो म्हणजे तात्या आजारी असल्या कारणाने जाता येता आम्ही भेटायला यायचो. पण त्या सगळ्या कृतीतून तात्याच्या चेहऱ्यावर किंवा मनात कुठेतरी मृत्यूची भीती ही कधीही जाणवली नाही. याचं एकमेव कारण होतं तात्यांनी त्यांच्या जीवनात केलेली निरपेक्ष सेवा. विठ्ठल तात्यांबद्दल बोलत बसलो तर 2 तासही आपल्याला पुरणार नाही. असं अजात शत्रू आणि सतत हसतमुख असणारी व्यक्ती, गावातील विनोदाचा बादशाह म्हणायला हरकत नाही. बरीच माणसं संसाराने रंजली गांजलेली तात्याला भेटायला आल्यानंतर तात्या सोबत बसले अर्धा तास पाऊण तासात की त्या अर्धा तासात तो त्याचंही दुःख विसरून जायचा आणि घरी जाताना विचार करायचा, अरे मी आजारी माणसाला भेटायला आलोय की कुणा एखाद्या एंटरटेनमेंटला भेटायला आलोय. विठाला
आणि म्हणून जेव्हा जेव्हा त्यांच्या आजाराविषयी चर्चा व्हायची, आता शरीर म्हटलं की आजार भानगडी हे निमित्त आहे. देव जुनी माणसं म्हणायची, मरण येत असताना देव काय आपल्यावर बाजू येऊ देत नाही. काहीतरी कारणाच्या निमित्ताने या शरीराचा शेवट होतो. मग कुणाला आजार होतो, कुणाचा ऍक्सिडेंट होतो, कुणाचं काय होतं, हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा कर्माचा भाग आहे. पण अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत देखील तात्या अजिबात मृत्यूला न घाबरता, त्या आजाराला न घाबरता त्याला एक आपला सहकारी म्हणून त्याच्या सोबत वर्तन करत होते. आणि आम्ही विचार केला, ही अवस्था कधी प्राप्त होऊ शकते, तर त्याचं एकमेव कारण आहे, जीवनमुक्त महात्मा जसा भगवत भक्तीच्या द्वारा एका विशिष्ट अवस्थेवर जाऊन प्राप्त होतो, पोहोचवतो. याच रीतीने तात्यांनी मला, आमच्या शिवाजी तात्यांनी सांगितलं की भाऊसाहेब तात्या, शिवाजी तात्या, अश्रूबाबा हळनूर या 4-6 जणांनी सुरुवातीला पैठणची वारी चालू केली. सायकलवर बोजा आणि 4-10 वारकरी, असं करत 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 ती वारी सुरू केली. आतापर्यंत ही ती वारी चालू आहे. काय स्वार्थ आहे यात? काहीच नाही. बरोबर. अखंड तात्यांचं ग्रंथ चिंतन, ग्रंथ वाचन होतं. याच्याही पलीकडे आळंदी पंढरीची वारी तात्या करत होते. आणि अजून काही कालावधी तात्याने महिनावारी पंढरीची देखील केली. मग रेल्वेने असेल, बसने असेल, जसं शक्य होईल तसं. मग मराठीमध्ये म्हण आहे, काय म्हण आहे? शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. मृत्यू समय जर एखाद्या सामान्यातल्या सामान्य भक्ताची अवस्था जर भगवत चरणी स्थिर झालेली असेल, तर त्याचा जीवनभराचा पारमार्थिक प्रवास सफल झाला असं आपल्याला म्हणता येतं. विठ्ठल आणि म्हणून तात्यांविषयी बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण थोडीशी सेवाही आपल्याला त्या निमित्ताने करायची. आज वर्ष श्राद्ध आहे. श्राद्ध म्हणजे काय? आपण नेहमी ऐकतो, यत श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. गेलेल्या पितरांच्या उद्देशाने सश्रद्ध अंतःकरणाने ज्या ज्या सत्क्रिया केल्या जातात त्याला श्राद्ध म्हणतात. आणि म्हणून आज तात्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या कुटुंबाच्या दुःखाच्या सांत्वनाच्या हेतूने आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत. आत्ताच ज्यांची गोड चाल झाली ते गायनाचार्य हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज गरुड, त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज चोरमले, त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज पवार, गायनाचार्य शनेश्वर महाराज पवार चेअरमन, आणि त्यांचे दोन्ही गावातील सर्व भजनी मंडळी. आता सर्वांचा नाम उल्लेख करणं योग्य ठरत नाही. इकडच्याही बाजूला सगळी ग्रामस्थ मंडळी आहे. गायनाचार्य बाळासाहेब महाराज तेही उपस्थित आहेत. गायनाचार्य धनाभाऊ महाराज आहेत. आपल्याच गावातील युवा कीर्तनकार आदरणीय योगेश महाराज होऊन आहेत. गायनाचार्य ऋतिक ऋतिक महाराज माकोने तेही आहेत. मृदंगाचार्य किरण महाराज आहेत. हार्मोनियम वादक आहे. आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग अत्यंत थोड्या कालावधीमध्ये आपल्याला ही सेवा भगवत चरणी समर्पित करायची. या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आपल्या पित्याविषयी असलेल्या प्रेमाच्या द्वारा, श्रद्धेच्या द्वारा सश्रद्ध अंतःकरणाने या कुटुंबाने केले. त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे एक प्रार्थना करतात की हे देवा, ज्यांच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे असे जे साधू महात्म्य आहेत, अशा सत्पुरुषांची संगती तुझ्या कृपेने आमच्या जीवनात घडावी. का तुकोबाराय महात्म्याची संगती मागतात? याचं एकमेव कारण आहे, मानवी जीवन घडतं ते कशाने घडतं? तुम्ही जरा
असे समोर आलात तर बरं होईल. जरा ती मागे बसलेली पुरुष मंडळी थोडे थोडे पुढे येऊन बसा. आप्पा भाऊ इकडे सारखा जरा पुढे या. उठल्याबद्दल धन्यवाद बरं का. सारखा पुढे. मासाळ पाटील सारखा पुढे. वा सारखा पुढे. महिला मंडळी सारखा पुढे थोडं 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 या. पुरुष मंडळी पुढे या. सरका सरका. उठले उठले उठले. वा सर्वांना धन्यवाद. तरुण मंडळी विठ्ठल 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 असं एक जीव झाला की मग मजा येते. पांगून पांगून बसलं की मग 10व्याला बसलोय आपण की कशाला बसलो ते कळत नाही. चला. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाद्वारा महात्म्याच्या संगतीची अपेक्षा करतात. का तुकोबाराय महात्म्याची संगती करतात इच्छितात याचा विचार जर आपण केला तर मानवी जीवनाला सार्थकता प्राप्त होते. ती कशाने होते? केवळ संगतीनेच होते. मानवी जीवन घडतं ते संगतीनेच घडतं. केवळ घडतच असं नाही, ते बिघडतही संगतीनेच. म्हणून तर महाराज बोलतात पतन उद्धार संगाचा महिमा त्याजावे अधमा संग सेवी. ज्याचा संग माणसाला घडतो त्या पद्धतीने परिणाम ओढवल्याशिवाय राहत नाही. पहा बरं, ज्याचा संग मानवी जीवनाला घडेल त्या पद्धतीने परिणाम म्हणण्यापेक्षा एक संगतीचा विचित्र परिणाम सांगून जातो. एखाद्याचा संग जर आपल्याला घडला आणि ती व्यक्ती समवेत नसतानाही ज्याचा संग घडतो आणि ज्याला घडतो तो त्या व्यक्तीसारखी वर्तणूक केल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ, एखाद्याला वारकऱ्याचा संग घडला, वारकरी समवेत नसतानाही ज्याला तो संग घडला तो जाईल मंदिरातच आणि करील तो हरिपाठच. हा संगतीचा विचित्र परिणाम. एखाद्याला टिंब टिंब खाणाऱ्याचा संग घडला. कळाला ना तुम्हाला? काय काय लय हुशार आहे म्हणून तर त्यांना पुढे घेतलंय. तंबाखू खाणाऱ्याचा संग जर एखाद्याला घडला तर तंबाखू खाणाराही सोबत नसेल, समवेत नसेल, पण ज्याला तो संग घडला तो जाईल तो टपरीवरच आणि खाईल ती तंबाखूच. हा संगतीचा विचित्र परिणाम आहे. विठ्ठल मग जीवनामध्ये जसा संग मानवी जीवनाला घडेल त्या पद्धतीने परिणाम ओढवल्याशिवाय राहत नाही. या जीवनाला श्रेष्ठांचा संग घडला तर जीवनात ऊर्ध्वगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. याच जीवनाला नको त्याचा संग घडला तर जीवनात अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण, लोखंड माहिती आहे आपल्याला. हे लोखंड जर मातीच्या संगतीत जाईल तर याची काय होते? बोला. एक ना एक दिवस याची माती झाल्याशिवाय राहत नाही. हेच लोखंड जर वाळू सिमेंटच्या सानिध्यात जाईल तर त्याची स्थिती टिकून राहते. आणि हेच लोखंड जर परिसाच्या संगतीत गेलं रे गेलं की त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तात्पर्य आपल्या लक्षात येईल. नको त्याचा संग जीवनाला घडला की जीवनात अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. श्रेष्ठांचा संग जीवनाला घडला की जीवनात ऊर्ध्वगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण सांगायची झाली, पाहायची झाली तर सुंदर उदाहरणं पाहता येतील आपल्याला. महाभारताने देखील सुंदर चिंतन केले. पूर्वीच्या काळी प्रसिद्ध असणारा दरोडेखोर, लुटमार करणारा, खून करणारा वाल्या, त्याचं नाव काय होतं माहितीये का आपल्याला? रत्नाकर नावाचा प्रसिद्ध असलेला दरोडेखोर. त्याच्या जीवनाला नारदांचा संग घडला. एवढा अधिकार प्राप्त झाला, एवढा अधिकार प्राप्त झाला. प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांच्या अगोदर त्यांचं चरित्र समाजाच्या समोर कुणी ठेवलं तर ते वाल्मिकी ऋषीने ठेवलं. हे आपल्याला विसरता येईल. वाढली गहना कोळी याची कीर्ती वाढली गहना.
केले रामायण रामा आधी कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी एवढा अधिकार प्राप्त झाला जीवनाला. प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या अगोदर त्यांचं चरित्र समाजाच्या समोर कुणी ठेवलं तर ते वाल्मिकी ऋषीने ठेवलं, हे आपल्याला विसरता येत नाही. कशाचा परिणाम? नारदांचा संग घडला वाल्याचा, वाल्मिकी झाला. तात्पर्य श्रेष्ठांचा संग जीवनाला घडला की जीवनात ऊर्ध्वगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. नको त्याचा संग जर जीवनाला घडला तर जीवनात अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण देत असताना, गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सुंदर चिंतन आपल्या हाती दिलेत, दृष्टांत आपल्या हाती दिलेत. उदाहरण सांगून जाईल, जरा लक्षपूर्वक ऐका. हिरा माहिती आहे आपल्याला? हिरा, तरुण मंडळी, हिरा माहिती आहे? मी गुटखा नाही म्हणत. हल्ली तरुणांना हिरा म्हटलं की गुटखाच आठवतो, दुसरा आठवत नाही, कारण ते सगळे हिरेच आहेत ना. गुटखा नाही, हिरे, माणिक, मोती, रत्न असतात, त्यापैकी एक हिरा. आजच्या काळात खरा हिरा भेटणं दुर्मिळ आहे, अशक्य आहे, कठीण आहे. पण दैवयोगाने जर आपल्याला एखादा हिरा सापडला आणि आपल्या अंतःकरणात शंका निर्माण झाली, हा हिरा खरा की खोटा, अशी शंका जर आपल्या अंतःकरणात निर्माण झाली तर तुकोबारायांनी त्या हिऱ्याची परीक्षा सांगितली. लोहाराकडे ऐरण असते, त्या ऐरणीवर हिरा ठेवायचा, वरून घणाचा घाव घालायचा. खरा हिरा असेल तर दुभंगणार नाही. हिरा ठेवी ताईरण, 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 हिरा ठेवी ताईरण. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. खरा हिरा की खोटा हिरा अशी शंका निर्माण झाली की लोहाराकडे ऐरण असते, ऐरणीवर हिरा ठेवायचा, वरून घणाचा घाव घालायचा. घणाचा घाव कसा घालतात? असा घालतात ना? कसा घालतात घणाचा घाव? ज्यांनी पाहिलं त्यांनाच कळेल. हल्ली आता रात्रंदिवस ज्यांचं डोकं फक्त मोबाईल मध्ये, त्यांना काय कळणार.
हा, तो घावही तसाच असतो, पण एवढ्या तीव्रतेने घातलेल्या घावानेही ज्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही, तो हिरा काय आहे? खरा हिरा आहे. आता घणाच्या घावाने किंचित भर परिणाम न होणारा हिरा, एवढा पक्का असणारा हिरा ढेकणाच्या संगतीत गेला रे गेला की त्याचं पाणी झाल्याशिवाय राहत नाही. कुसंगे नाडला साधू तैसा, कुसंगे नाडला साधू तैसा, कुसंगे नाडला एकनाथ संगे हिरा तो मंगला, एकनाथ संगे हिरा तो मंगला. कुसंगे नाडला साधू तैसा, कुसंगे नाडला साधू तैसा. एकनाथा संगे हिरा तो मंगला, एकनाथा संगे हिरा तो मंगला, कुसंगे कुसंगे नाडला साधू तैसा, ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला. एवढा पक्का असणारा हिरा की ज्याच्यावर घणाच्या घावाने काहीही फरक पडत नाही, एवढा श्रेष्ठ असणारा हिरा नको त्याच्या संगतीत, अर्थात ढेकणाच्या संगतीत गेला रे गेला की त्याचं पाणी झाल्याशिवाय राहत नाही. जाता जाता एक नम्र निवेदन जे हिरे आहेत त्यांच्यासाठी, या ढेकणांपासून जरा सावध राहा, कारण या ढेकणांनी आतापर्यंत चांगल्या चांगल्या हिऱ्यांचं पाणी केलंय. विठाला विठाला ढेकणं म्हणजे तुम्हा कुणाला म्हणत नाही, तुम्ही आमचे मायबाप आहात, पण हिऱ्यांनी सावध राहावं इतकंच. विठाला विठाला आज सगळी लांबून लांबून मंडळी आलीत बरं का. पण आता काय करता, मला ते जास्त नावं घ्यायची सवय नाही कीर्तनात, आणि त्याच्यामुळेच कदाचित आम्ही एकटे पडतो. विठाला असो. चला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. तुकोबारायांच्या पूर्वार्धाचा विचार करण्यापेक्षा उत्तरार्धाचा विचार करणं जास्त संयुक्तिक राहील असं मला वाटतं. पहा तुकोबारायांची भाषा. कुसंगे नाडला, कीर्तनात बसून डुकल्या घेणारा. कुसंगे नाडला, माणूस तैसा नाही, जीव तैसा नाही, साधू इथे अधोरेखित करायचं बरं. पुराणांनी ज्यांचं संत म्हणून वर्णन केलंय, साधू म्हणून वर्णन केलंय, अशांची वृत्ती देखील नको त्याच्या संगतीत गेल्यानंतर बिघडल्याशिवाय राहत नाही. तुमच्या माझ्या सामान्यांचं काय होईल दर्या में खसखस. पंचतंत्रकाराने सुंदर सुभाषित सांगितलं, मी सांगून जाईल आपल्याला. ऐका. असंग संग दोषेन साधवो यान्ति विक्रिया, दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. असंग संग दोषेन साधवो यान्ति विक्रियाम. लक्षपूर्वक ऐका. नको त्याच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं, महात्म्यांच्या क्रिया देखील बिघडल्याशिवाय राहत नाही. उदाहरण, दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. भीष्माचार्य माहिती आहेत का आपल्याला? भीष्माचार्यांसारखा श्रेष्ठ भगवत भक्त नाही, भीष्माचार्यांसारखा श्रेष्ठ धनुर्धारी कुणी नाही, भीष्माचार्यांसारखा इच्छामरणी कुणी नाही. मग मला सांगा, भगवत भक्ताने चोरी करावी का? भगवत भक्ताने चोरी करावी का? भक्त मंडळी, भक्ताने चोरी करावी का?
कीर्तनात बसलाय तोपर्यंत तरी नाही म्हणा. भाषा कळते ना माझी तुम्हाला. भक्ताने चोरी करावी का? करू नये. आणि केलं तर काय चोरावं? सोनं नाणं हिरे माणिक मोती हे चोरावं का? चोरूच नाही. भीष्माचार्य एवढे श्रेष्ठ भगवत भक्त असताना देखील भीष्माचार्यांनी रात्रीच्या वेळी विराटाच्या घरून कोट्यावधी गायींची चोरी केली होती. कशाचा परिणाम? दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. याचाच अन्वय तुकोबाराय करतात. कुसंगे नाडला साधू तैसा. पहा महात्म्यांच्या क्रिया काय, साधूच्या जीवनावर देखील नको त्याच्या संगतीचा कसा परिणाम होतो. एक मार्मिक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल. एकदा एक राजा शिकार करण्याच्या हेतूने अरण्यात गेला. बराच वेळ शिकार मागतोय पण शोधतोय, पण राजाला काही शिकार मिळत नाही. थकला भागला शिनला एका झाडाची सावली पाहिली आणि राजाला वाटलं आपण जरा इथे यावं, बसावं, आराम करावा. राजा त्या झाडाखाली येऊन बसला. अत्यंत दाट सावली असल्या कारणाने राजाला असं वाटलं आपण जरा पडावं. राजा लवंडला तसा झोपी गेला. किती वेळ झाला हे राजाच्या लक्षात आलं नाही. दैवयोगाने त्याच झाडाच्या फांदीवर एक राजहंस आणि एक कावळा या दोघांची झाली मैत्री. आता तुम्हाला माहिती आहे राजहंस जो अत्यंत शुभ्र असतो, जो मोत्याचा चारा खातो, जो मानस सरोवरावरती राहतो, ज्याला कोणत्याच प्रकारची घाण अजिबात आवडत नाही, असा श्रेष्ठ असणारा राजहंस आणि कावळा आपला आतून बाहेरून काळा असणारा. नाही कळालं का तुम्हाला? अहो कावळा तर फक्त नावानेच बदनाम आहे. माणसं कावळ्याच्याही पलीकडे जाऊन वागतात. आता ते सांगत मी बसणं योग्य नाही. आतून बाहेरून काळा असणारा कावळा या दोघांची झाली मैत्री. अरण्यातील झाडाच्या फांदीवर ते दोघे जण बसले आणि चर्चा सुरू झाली. काय चर्चा सुरू झाली? काही का होईना, आपल्याला काय करायचं? काही सांगितलं की लोक म्हणते तेच घेऊन बसतात. त्याच्यापेक्षा काहीतरी चर्चा झाली हे महत्वाचं आहे. दिवस मावळतीला निघाला. अशा काळात सूर्याचा एक किरण झाडाच्या दोन फांद्यांच्या मधून राजाच्या डोळ्यावर चमकू लागला. राजाची झोप चावळली म्हणजे मोडली. हे वरती बसलेल्या कुणी पाहिलं? राजहंसाने पाहिलं आणि राजहंसाच्या मनात विचार आला, अरे हा आपल्या नगरीचा राजा आहे, याच्याच तर आश्रयाने आपण इथे विचरण करतोय. मग याला सुख प्राप्त करून देणं आपलं काय आहे? कर्तव्य आहे. म्हणून ज्या दोन फांद्यांच्या मधून सूर्याचं ऊन राजाच्या डोळ्यावर पडत होतं त्या दोन फांद्यावर राजहंसाने आपले पंख पसरले. राजाच्या डोळ्यावर सावली निर्माण केली. राजा परत झोपी गेला. एवढ्या अवकाशात शेजारी बसलेल्या कावळ्याने बसले ठिकाणाहूनच राजे साहेबांना गंध लावला. गंध कळला का तुम्हाला? नाहीतर बऱ्याच माणसांना गंधाचाही गंध नसतो. कशाचा गंध महाराज? राजाच्या अंगावर विष्ठा टाकली, घाण टाकली, राजाची झोप मोडली. उठून पाहतो, अरे मी या नगरीचा राजा असताना माझ्या अंगावर घाण टाकण्याचं धाडस कुणी केलं? चिडलेला राजा जवळ धनुष्य होता. धनुष्याला बाण लावला, प्रत्यंचा खेचली आणि वर पाहिलं. तोपर्यंत ज्याने हा कार्यक्रम केला होता तो उडून गेलेला होता आणि पंख पसरून बसलेला राजहंस होता. चिडलेल्या राजाने दोरी खेचलेलीच होती. कोणताही विचार न करता बाण सोडला. राजहंस मेला. दृष्टांत संपला. आता माझ्याकडे लक्ष द्या. स्वतः ऊन सहन करून दुसऱ्याला सुख निर्माण करून देण्याची ज्याची साधुवृत्ती आहे, अशा साधुवृत्तीच्या राजहंसाला देखील बाणाच्या टोकाने मरावं लागलं. याचं कारण बोला. याचं कारण फक्त संगती नाही, कावळ्याची संगती. आपल्याही अवती भवती असे बरेच कावळे असतात बरं. काकडे पाटील,
अवतीभोवती म्हणजे समाजात जीवन जगत असताना नाही तर समोरच्या एखाद्याकडे पाहून म्हणाल हाच कावळा आहे की काय अडचण निर्माण होईल. पण अशांचा संग जर आपल्या जीवनात घडला तर याच रीतीने परिणाम ओढवल्याशिवाय राहणार नाही. तात्पर्य माझं एवढंच आहे, नको त्याचा संग जर जीवनाला घडला तर जीवनात अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. श्रेष्ठांचा संग जर जीवनाला घडला तर जीवनात ऊर्ध्वगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग आपल्याही जीवनाला श्रेष्ठांचा संग घडावा. मग जीवन जगत असताना श्रेष्ठ तरी कोण असतात तर पहिले श्रेष्ठ असतात भगवंत आणि दुसरे श्रेष्ठ आहेत संत. जीवाला सरळ सरळ देवाचा संग होणं जरा कठीण आहे. संतांचा संग दुर्लभ जरी असेल तरी भगवंताची कृपा झाल्यावर संतांची संगती व्हायला वेळ लागत नाही. पुण्याई फलोन्मुख झाल्यानंतर संतांची संगती व्हायला वेळ लागत नाही. नाना प्रमाण आपल्याला वाङ्मयात ते पाहायला मिळतात. मग संतांची संगती अर्थात श्रेष्ठांची संगती आपल्या जीवनाला घडावी आणि श्रेष्ठ म्हणजे संत आहेत. या आशयाने संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करतात की हे देवा, ज्यांच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे असे जे साधू महात्म्य आहेत देवा, अशा सत्पुरुषांची संगती तुझ्या कृपेने माझ्या जीवनात घडावी. अभंगाचं पहिलं देव चित्ती त्याची घडावी संगती. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करतात, हे देवा, श्रेष्ठ म्हणजे ज्यांच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे असे जे साधू महात्म्य आहेत, अशा सत्पुरुषांची संगती देवा तुझ्या कृपेने माझ्या जीवनात घडावी. का तुकोबारायांनी हे प्रकरण भगवंताच्या समोर मांडलं याचा विचार थोडासा करू. तुकोबाराय बोलतात, देवा, संत कोण असंत कोण मला कळत नाही. आता मला सांगा, जरा लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे बरं कीर्तन.
कीर्तन ऐकत असताना आपण जर खाली मान घालून बसलो तर मग बोलणाऱ्या माणसाला असं वाटतं की आपलं काहीतरी चुकीचं चाललंय. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यांचं जर वर्णन करायचं झालं लक्ष्मणराव तर नुकतेच उमळलेल्या कमळाच्या फुलासारखी तुमची सगळ्यांची चेहरे आहे. अजून अर्धा पाऊण तास अशीच ठेवा म्हणजे आपली कीर्तन सेवा कडेला जाईल. मध्येच जर तुमचे सूर्यफूल झाले तर मला पटकन आटोपून घ्यावं लागेल. विठाला तुकोबाराय बोलतात देवा संत कोण असंत कोण मला कळत नाही. मला सांगा तुकोबारायांना कळत नव्हतं का संत कोण साधू कोण? कळत होते की नाही? मग कळत असताना देखील हे म्हणण्याचं कारण असं आहे तुकोबाराय स्वतःची भूमिका अंगावर घेऊन न बोलता सामान्य जीवाची भूमिका घेऊन बोलतात. म्हणजे सामान्य जीवाला संत कोण असंत कोण कळत नाही. आणि कळत नसून जर निर्णय घेतला तर फसवा झाल्याशिवाय राहत नाही. पण आपली अडचण एक आहे पहा बरं, आपली म्हणजे सर्वांची, तुम्ही काय मी काय. नेमका अशी अडचण असते ज्या माणसाला ज्याच्यातलं कळत नाही ना तो ते उघडपणे प्रगट करतच नाही. त्याला उलट असं जगाला दाखवायचं असतं की याच्यातलं मला जास्त कळतं. विठाला म्हणजे काय, तुमचं नाही सांगत आमचं सांग. एखाद्या कीर्तनकाराला जर स्वर लागत नसला ना तो बेसूर का होईना पण कातू कातू चाली म्हणतं कीर्तनात. का? जगाला त्याला दाखवायचं याचं ज्ञान मला आहे. अरे तुला येतच नाही म्हणतोच कशाला? जे येतं तेवढं सादर कर. विठाला प्रत्येक कीर्तनकार लोकांचे दृष्टांत देतात, आपण आपल्यावरच घेतलं पाहिजे ना. हा असो. काय चालू होतं? कीर्तन. पोथीचं पान गेलं का उलटून? साधू कोण संत कोण जर आपल्याला कळत नसतील तर आपण संतांना शरण गेलं पाहिजे, देवाला शरण गेलं पाहिजे आणि त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे की आम्हाला साधू असाधू कळत नाही. त्यांची संगती घडली पाहिजे पण ती तुझ्या कृपेने व्हावी अशी अपेक्षा तुकोबाराय करतात. का करतात तर जीवाला संत कोण असंत कोण कळत नाही. अत्यंत 10 मिनिटं थोडं लक्षपूर्वक ऐका. जीवाला 3 गोष्टी कळत नाहीत. जीवाला पहिलं कळत नाही ब्रह्म, दुसरा कळत नाही धर्म आणि तिसरे कळत नाहीत संत. लक्षपूर्वक ऐका. ब्रह्म का कळत नाही? ते इंद्रियाने जाणल्या जात नाही म्हणून ब्रह्म कळत नाही, इंद्रिय गोचर नाही. आता कसं नाही ते सांगून काही होणार नाही. एवढंच लक्षात ठेवा की इंद्रियाने ते जाणल्या जात नाही म्हणून ब्रह्म कळत नाही. दुसरा मुद्दा, जीवाला धर्म कळत नाही. धर्म का कळत नाही याचं एकमेव कारण धर्म अत्यंत सूक्ष्म आहे. ज्यांनी कर्मधर्माचे कायदे तयार केलेत त्यांचीच बुद्धी त्यात गुरफटली. त्यांनाच कळायला तयार नाही कर्म काय आणि धर्म काय. गीतेत सांगितलंय ना, किंग कर्म किम कर्मेती कवयः अप्यत्र मोहितः. कवीच जेथे मोहित झाले तिथे सामान्य जीवाची गोष्ट काय. आणि तिसरा मुद्दा, जीवाला कळत नाहीत संत. संत का कळत नाही याचं एकमेव कारण आहे आपली योग्यताच नाही. विठाला संत म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी कल्पना असते. प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी कल्पना असते. पण लक्षपूर्वक ऐका, मनुष्य कितीही जरी विद्वान झाला, पांडित्य मिरवू लागला तरी त्याच्या आकलनात संतांचं संतत्व येईलच याची शाश्वती देता येत नाही. अर्थात विद्वान झाला म्हणजे विद्वानांना नावं ठेवण्याचा आशय माझा नाही. कारण विद्वानाने विद्वत्ता एकत्रित करण्यासाठी किती कष्ट घेतलेत याची चाहूल सामान्यांना लागणं शक्य नाही. जसं उदाहरण सांगतो, सुभाषितकार सुंदर बोलतात, अविद्वाने विजानाति विद्वज्जन परिश्रमं नहि वंद्या विजानाति गुरविं प्रसव वेदना. ज्याप्रमाणे वांजबाईला प्रसूतीच्या वेदना काय असतात याची चाहूल लागणं शक्य
नाही. याच रीतीने सामान्य माणसाला विद्वानाने विद्वत्ता एकत्रित करण्यासाठी किती कष्ट घेतलेत याची चाहूल लागणं शक्य नाही. जाता जाता एक वाक्य सांगेल. प्रत्येक माणसाला एका संताविषयी, महाराजांविषयी, साधूविषयी आस्था असते. म्हणून इतरांना आपण नावं ठेवली पाहिजे असं करू नये. एखादा विद्वान जर आपल्या समोर आला तर त्याचं आदरातिथ्य सन्मान आपल्याला नाही करता आला तरी चालेल, पण त्याची अवमर्यादा होणार नाही एवढं तरी आपण सांभाळलं पाहिजे. विठ्ठल संत माणसाला कळत नाही आपली योग्यता नाही. मनुष्याला कितीही जरी ज्ञान झालं तरी त्याला किती रूपाने जगत कळतं? फक्त 5 रूपाने. डोळ्याने रूप कळतं, कानाने शब्द कळतो, नाकाने गंध कळतो, रसनेने रस कळतो आणि त्वगिंद्रियाने स्पर्श कळतो. या 5 ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत जेवढं काही ज्ञान येतं तेवढंच ज्ञान सामान्य जीवाला होतं आणि संतांचं संतत्व हे त्याही पेक्षा पलीकडे आहे. बघा, डोळ्याने आपल्याला काय कळतं? रूप कळतं. रूपाचा सुजाणू डोळा. रूप कळतं म्हणून पांढरं, पिवळं, हिरवं, लाल काय असेल ते आपल्याला कळतं. पण रूप म्हणजे संत नाहीत म्हणून डोळा नापास. कानांनी आपल्याला शब्द ऐकायला येतो, शब्दाच्या जाती कळतात, पण जसा डोळा नापास तसा कानही नापास. याच्या पुढे जाऊन बोलतो, नाकाने आपल्याला सुगंध कळतो की दुर्गंध? हा, काय कळतं? वा, दोन्हीही कळतात. मग आता पुढचं उत्तर द्या. संत सुगंध आहेत की दुर्गंध आहेत? कोण उत्तर देत आहे? संत सुगंध आहेत की दुर्गंध आहेत? पहा बरं, परत पक्ष बदलणार नाही ना. ऐका, संत सुगंधही नाहीत आणि दुर्गंधही नाहीत. संत हे गंधातीत आहेत. आणि नाही तेच बरं, नाहीतर कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराच्या पाया पडण्यापेक्षा लोकांनी कीर्तनकारांच्या जवळ येऊन, अरे काय करतो? काही नाही महाराज, तुम्ही संत आहात की नाही पहा, तो कुत्र्यासारखी हुंगायची गोष्ट झाली असती. विठ्ठल तात्पर्य एवढंच आहे, 5 ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत जेवढं काही ज्ञान येतं तेवढंच ज्ञान सामान्य जीवाला होतं आणि संतांचं संतत्व हे त्याही पेक्षा पलीकडे आहे. म्हणून सामान्यांना संत कोण असंत कोण कळत नाही, कळतच नाहीत. बरं महाराज, हरकत नाही. आता उदाहरणं खूप सुंदर दिली ज्ञानोबाराय तुकोबारायांनी. तुकोबारायांनाही माहिती होतं शेतकरी समाज बहुतेक समोर असणार आहे. उदाहरण सुंदर दिले. मासाळ पाटील शेळी माहितीये का तुम्हाला? एवढी उंच असते ती. किती उंच असते शेळी? 2-2.5 फूट असते. शेळीने कितीही जरी दूध दिलं तरी ती गायी इतकं दूध देईल का? नाही देणार. गायीने कितीही जरी दूध दिलं तरी म्हशी इतकं दूध देईल का? नाही देणार. म्हशीने कितीही दूध दिलं तरी आताच्या जर्सी इतकं देईल का? नाही देणार. आणि जर्सीने कितीही जरी दूध दिलं तरी कामधेनूची बरोबरी करील का? नाही करू शकत. महाराज बोलतात, तरी होय काय कामधेनू, तरी काय होईल कामधेनू, तरी काय होईल कामधेनू, तरी काय होईल कामधेनू. दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय?
कामधेनू कुणी कितीही जरी दूध देणारं झालं तरी कामधेनूची बरोबरी करू शकत नाही. याच रीतीने मनुष्य कितीही जरी विद्वान झाला, पांडित्य मिरवू लागला, तरी त्याच्या आकलनात संतांचं संतत्व येईल याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. महाराज मान्य आहे, जीवाला संत कोण असंत कोण कळत नाहीत. मग कळतात तरी कुणाला? उत्तर ऐका. पहिले संत कळतात शास्त्राला, दुसरे संत कळतात संतांना आणि तिसरे संत कळतात भगवंताला. या व्यतिरिक्त कुणालाही कळत नाही. शास्त्राला कळतंय म्हणून शास्त्र सांगतंय सन्मार्गवर्तीनः संत हा, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. दुसरे संत कळतात संतांना भक्तांना. भक्ताचा महिमा भक्ताची जानती, दुर्लभ या गती आणि कासी. भक्ताचा महिमा भक्ताची जानती, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. मान येईल का, मान येईल का, तरी महिमान येईल, तरी महिमान येईल. तरीच महिमान येईल कळो. का म्हणे अंगे, म्हणजे संत कळतात ते संतांना, संत कळतात ते शास्त्राला आणि संत कळतात ते भगवंताला. या व्यतिरिक्त कुणालाही कळत नाही. आणि लक्षपूर्वक ऐका, या व्यतिरिक्त जर संत कोण असंत कोण म्हणून जर एखादा निर्णय घेत असेल तर त्याचा फसवा झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबारांनी सुंदर चित्र रेखाटले, सांगून जाईल आपल्याला. ज्ञानोबाराय बोलतात, माणसं परमार्थात येतात म्हणजे सहजासहजी येत नाही. कसे येतात? काहीतरी प्रपंचात अडचणी निर्माण झाल्या रे झाल्या की मग माणसं परमार्थात येतात. आता आपला परिसर सोडला तर बहुतेक ठिकाणी अशाच अडचणी आहेत. आपल्याकडे का असं होतं? तर आपल्या पंचकृषीवर साधू संतांची कृपा आहे, उपकार आहेत. आणि म्हणून आपण माणूस म्हणून जीवन जगतो, म्हणून आपण गंध लावून फिरतो, म्हणून आपण गळ्यात माळ घालून फिरतो, म्हणून आपण दानधर्म करतो, संत सेवा करतो, मंदिरात जातो. परमार्थिक जीवन थोड्या मोठ्या फरकाने जगण्याचा प्रयत्न आपण करतो. पण आपला जिल्हा जर सोडला तर ठराविक काही भागात असं आहे, माळ कशा सोबत खातात हे लोकांना माहिती नाही. आपला भाग सोडा, मग इतर ठिकाणी माणसं परमार्थात येतात कधी? प्रपंचात फटके बसले की मग येतात. प्रापंचिक फटके किती असतात हे माझ्यापेक्षा दररोज आपल्या सर्वांना त्याचा अनुभव आहे. आणि मग ज्ञानोबाराय बोलतात, परमार्थाचा काही गंध नसतो, अक्कल नसते. अशा वेळी एखादा मठ पाहतो, एखादा बाबा पाहतो आणि नाही त्याच्या पायावर डोकं ठेवतो आणि त्याचा फसवा झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, तापत्रय तापली गुरु ते गिवसित, भगवे देखुनी म्हणती तारा स्वामी. तव ते नेनोनी उपदेशाची रीती, आन आन उपदेशिती तैसे झाले. संत ते कवन, संत ते कवन, हे जाणवी खून केशिराज.
एकदा की प्रपंचाच्या त्रितापाने मनुष्य तप्त झाला की मग एखाद्या मठ मंदिरात जातो, नाही त्याच्या पायावर डोकं ठेवतो, त्याचा कसा फसवा होतो. ज्ञानोबारांनी 3 दृष्टांत देऊन सांगितले, लक्ष द्या. कोण एक गृहस्थ म्हणे निर्जन अरण्यातून प्रवास करत होता. कडाक्याची तहान लागली, भूक लागली, इकडे काहीतरी शोध तिकडे काहीतरी शोध. त्याला असं वाटायचं एखादं फळाचं झाड मला दिसेल, त्या झाडाला असतील तेवढी फळं मी खाईल आणि माझी भूक भागेल. वन वन करत 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 मजल दर मजल करत करत जात असताना इकडे शोध तिकडे शोध, शोधता शोधता त्याला एक फळाचं झाड दिसलं. त्या झाडाला ही 20-25 फळं होती, हिरवीगार, सफरचंदाला मागे सारतील अशी गुबगुबीत होती. याला खूप आनंद झाला. हा कसा तरी त्या झाडापर्यंत गेला. त्या झाडाला होते तेवढे 20-25 फळं तोडले. एका चिंचेच्या झाडाखाली आला, सगळे फळं समोर ठेवली, खाली बसला, घाम पुसला आणि मनोमन विचार केला, एवढी फळं आपण खाल्ली रे खाल्ली की आपली भूक भागणार आहे. आणि म्हणून त्याने पहिलं फळ हातात घेतलं. फोडण्यापूर्वी सांगतो, ते फळ कशाचं होतं माहितीये का तुम्हाला? रुईचं ते फळ होतं. रुई माहितीये ना, आपण बजरंग बलींच्या गळ्यात हार घालतो ती रुई. त्याने पहिलं फळ फोडलं. काय निघालं असेल त्यात? काय निघालं असेल? काय निघालं असेल? नगर जिल्ह्यात शेतकरी भाषेत रुईच्या फळात निघणाऱ्या प्रकाराला म्हातारी म्हणतात. पण लोकही एवढे हुशार झालेत, लोकांना वाटतं आपण म्हणावं म्हातारी तर महाराज म्हणतील कीर्तनात बसलाय तरी म्हाताऱ्याच्या डोक्यात म्हातारीच आहे म्हणून लोकही उत्तर देत नाही. त्याने पहिलं फळ फोडलं म्हातारी, दुसरं फोडलं म्हातारी, 5, 10, 15, 20, 25 फळं फोडले. सगळ्यात म्हातारीच निघाली. एकातही विना घेतलेला म्हातारा निघाला नाही. लक्ष द्या, फळ होतं का ते? नाही, पण त्याची फलत्व बुद्धी झाली की नाही? ज्ञानोबाराय बोलतात बरं, कोणे के प्राणी क्षुधेने पिडिला म्हणून दोडे तोडू गेले, खाऊ बैठे तो नुसधीच रुटी उडी, ठकले बापुडी तैसे झाले. संत ते कवन, संत ते कवन, हे जाणवी कोण केशिराज. पहिला फळ नसताना त्याची फलत्व बुद्धी झाली आणि तिथे त्याचा फसवा झाला. नाराज झाला. प्रवास केल्याशिवाय तर पर्याय नाही. कसा तरी उठला, चालायला सुरुवात केली. एवढा थकला, एवढा थकला, जंगलाच्या बाहेर एका झाडाखाली जाऊन आपोआप पडला. एवढा थकला. थोड्या वेळाने समोरून एक गृहस्थ आला. याने अत्यंत काकुलतीने त्याला विचारलं, काय हो दादा, मी फार थकलोय म्हणे, माझी विश्रांती कशाने होईल, कृपा करून मला जरा सांगा म्हणे. सद्ग्रहस्थ होता. त्याने सांगितलं, काही नाही, तुम्ही एखादं तेल घ्या, पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत पूर्ण अंगाची मालिश करा आणि झोपा, तुमची काय होईल, विश्रांती होईल. असं म्हणून तो निघून गेला. याने कपाळावर हात मारून घेतला. म्हणे, दादा, इथे पाण्याचा घोट कोणी द्यायला तयार नाही आणि तेल कोण देणार? पण तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड होतं बिबव्याचं. टपकन त्याच्या समोर एक बिबवा पडला. बिबवा माहितीये ना तुम्हाला, एवढा मोठा असतो तो. हा, किती मोठा असतो बिबवा? एवढा एवढा असतो, पांढरा, बरोबर आहे ना? जागेत तुम्ही, जागेत. ते पाहिलं पाहिजे ना, हलवणी खुंटा आधी करावा बळकट, नाही तर टेपची कॅसेट टाकून दिल्यासारखं माझं टरर चालायचं आणि हे डुकले घ्यायचे. असं होतच नसतं, पण तसं होऊ नये म्हणून हे म्हणावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड होतं बिबव्याचं. टपकन त्याच्या समोर एक बिबवा पडला. त्याने दाबून ठेचून पाहिला, त्यातून तेल निघत होतं. त्याला खूप आनंद झाला. त्याने बरेच बिबवे एकत्रित केले, दगडावर ठेचले आणि नारळाच्या करवंटीत तेल एकत्रित केलं. पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत पूर्ण अंगाची मालिश केली आणि झोपला. कशी झाली असेल त्याची विश्रांती?
तो बिबवा आणि त्याचं तेल एवढं दाहक असतं महाराज, असं घेऊन जर टेकवलं ना तासाभरात चट्टा घेऊन उठतं ते. काही गावातही अशी माणसं असतात बरं का बिबव्यासारखी, म्हणजे आपली पंचकृषी सोडून, नाही तर काही माणसं बिबव्यासारखीच असतात. कुठं गेला की उतलाच, राजकारणात गेला तरी उतलाच, लग्नात गेला तरी उतलाच, आणि सप्तान कीर्तन तर तिथं विषयच नाही, सार्वजनिक ठिकाणं असतं ते, त्याचं भरपूर चालतं तिथे. बिबव्यासारखी लोक असतात. असो, त्याने पूर्ण अंगाची मालिश केली. ज्ञानोबाराय बोलतात, असा सुजला आगडबमची तगडबम झाला. कोणे के प्राणी प्रवासे पिढीला, स्नेहाणू देखिला बिबवा तो, तयाचे ते स्नेह लाविता अंगी, सुजला सर्वांगी तैसे झाले. संत ते कवन हे जाण मी खूण केशिराज. दुसरा दृष्टांत संपला. लक्ष द्या. बिबवा स्नेहाळू नसताना स्नेहाळू वाटला आणि सर्वांगावर उतला. आता प्रवास केल्याशिवाय तर गत्यंतर नाही. कसा तरी झाडाचा आश्रय घेऊन उभा राहिला. आगडबमची तगडबम. मागेही पाहता येत नाही, पुढेही पाहता येत नाही. त्याची अशी गंमत झाली. हात असून हालत नव्हते आणि पाय असून चालत नव्हते, पण प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही. कसा तरी रस्त्याने उठला, चालायला सुरुवात केली. 10-5 पावलं टाकले, एवढ्यात पाऊस आला. अगोदरच त्याला चालायची हौस आणि त्यात आला पाऊस. आता जीवाचा स्वभाव आहे पावसाच्या भीतीने कुठेतरी आश्रय घेणं. शेजारी गर्द झाडी झुडूप झापाळी होती. हा पावसाच्या भीतीने घाई त्या झुडपात शिरला. ज्ञानोबाराय बोलतात, त्या झुडपात बसली होती अस्वल. अस्वल माहितीये का तुम्हाला? अस्वल पूर्वीच्या काळी ज्या मंडळींनी अस्वल पाहिले ते ठीक आहे, आताच्यांना ते पाहायला मिळणार नाही. एका वेळी वाघ परवडला पण अस्वल नाही. का? जी माणसं त्याचं भरण पोषण करतात त्याच्यावरच कधी घाला घालील हे सांगता येत नाही. हे कुणाचं सांगतोय मी? हे अस्वलाचं सांगतोय. शनी महाराज नाही तर बऱ्याच ठिकाणी असं होत. जी माणसं एखाद्याचं भरण पोषण करतात ते त्याच्याच गळ्यात टंगड्या घातल्याशिवाय राहत. आणि म्हणून अस्वल सांभाळणारी माणसं पूर्वी होती ना, त्याला एक येसन टोचलेली असायची, 10 फुटाची काठी असायची. त्याला विचारलं एका, म्हणे हे कधी अंगावर येईल हे सांगता येत नाही, अंगावर आलं की काठीनं डवचून द्यायचं. आणि म्हटलं मग एवढं जवळ घेऊन फिरायची गरजच काय? त्याने सांगितलं, काय हौस आहे का महाराज, नाही सोबत घेऊन फिरावं, खाता काय? बऱ्याचदा अशी अडचण निर्माण होती. बऱ्याच माणसांना संघ घेऊन हिंडावं लागतं. का? खायला मिळत नाही म्हणून. आणि लय जवळ घेतलं की ते गळ्यात टांगड्या घातल्याशिवाय राहत नाही, म्हणून काठी बरोबर ठेवावी लागते. विठाला अत्यंत क्रूर प्राणी कोण असेल तर अस्वल. हा पावसाच्या भीतीने झुडपात शिरला. तिथं होती अस्वल. ज्ञानोबाराय बोलतात, ती अस्वल म्हणेल का बाबा रे चहा घेणार की कॉफी? त्या अस्वल याच्यासारखीच 2-4 दिवसाची उपवासी होती. जे अस्वल उठली आणि याचे नाक कान तोडायला सुरुवात केली. ऐका, ज्ञानोबाराय बोलतात, कोणे एके प्राणी पिढीला से झाडी, म्हणून गेला पहिलं झाडी. खाते उठली अस्वल लवड सवडी, नाक कान तोडी तैसे झाले. संत ते कवन हे जाणवी खूण केशिराज. 3 दृष्टांत झाले. आता सिद्धांत सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. जसं पहिलं फळ नसताना त्याची फलत्व बुद्धी झाली आणि तिथे त्याचा फसवा झाला, याच रीतीने साधू नसतो, संत नसतो, त्याची बोली भाषा, त्याचं बाह्य डामडौल, या सर्वांनी तो साधू झालेला असतो, मात्र नसतो. जसं अफलाच्या ठिकाणी फलत्व बुद्धी होते, याच रीतीने जीवाची असंताच्या ठिकाणी संतत्व बुद्धी होते. दुसरा दृष्टांत, जसा बिबवा स्नेहाळू म्हणून सर्वांगाला लावला आणि सर्वांगावर उतला,
याच रीतीने साधू म्हणून घेणारे, संत म्हणून घेणारे समाजाच्या अंगावर किती उततात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि तिसरा दृष्टांत, तो त्या झुडपाच्या आश्रयाला गेला आणि त्याचं अस्तित्वच नष्ट झालं. याच रीतीने साधू म्हणून, संत म्हणून कुटुंबाच्या कुटुंब एखाद्याच्या आश्रयाला जातात आणि कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात. आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आणि संतांची मोठी कृपा आहे. समाजाला एक दिव्य दृष्टी देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते वारकरी संतांनी आणि संप्रदायांनी केलंय. तुम्ही इतर राज्यात जाऊन बघा, रोज एक बाप्पू निघतो आणि रोज एक खपतो. समाजाला दृष्टी नाही. कुणाच्याही मागे लाखोने समाज पळतो. का? दृष्टी नाही. आणि म्हणून संतांनी आपल्यावर मोठा उपकार केलाय आणि एक दृष्टी दिली. कुणा लोंग्या सोंग्याच्या मागे पळायची गरज नाही. विठाला आणि या सर्व अभंगाचं ध्रुपद ज्ञानोबारांनी सांगितलं. संत ते कवन, संत ते कवन, हे जाणवी खूण केशिराज. केशिराज म्हणजे कोण? भगवंत. देव सोडून, संत सोडून, शास्त्र सोडून संत कोण असंत कोण कुणाला कळत नाही. आणि तुम्ही मी जर निर्णय घेतला तर याच रीतीने आपला फसवा झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला संत असंत कळतात. आणि म्हणून तर तुकोबाराय प्रार्थना करतात, देवा ज्यांच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे अशा महात्म्याची संगती घडली पाहिजे. का महाराज तुम्ही एवढा अट्टहास करता? तुकोबाराय बोलतात, देवा माझ्या मनाची ती तीव्र इच्छा आहे. ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ज्यांना भगवंताने हात दिले त्या सर्वांनी हात उंच करायचे. ज्यांना भगवंताने हात दिलेत त्यांनी हात उंच करायचे. एकदम सरळ, एकदम सरळ मंडपाला टेकले पाहिजेत. एकदम सरळ. आणि जोपर्यंत मी खाली करा म्हणत नाही तोपर्यंत करायचे नाही. टाळी वाजवल्याचा फायदा फार मोठा आहे बरं. टाळी वाजवल्याने आपल्या तळ हातावर असणारे सगळे ॲक्युप्रेशरचे पॉईंट दाबले जातात आणि त्यामुळे रक्ताभिसरण क्रिया खूप सुंदर होते. हा टाळी वाजवण्याचा पहिला फायदा. घ्यावर, खाली करू नका कानापर्यंत. आणि कीर्तन भजनातच टाळी वाजवली पाहिजे. आणि जर कीर्तन भजनात टाळी वाजवताना कंटाळा, आळस केला तर पुढच्या जन्मात आयुष्यभर टाळी वाजवावी लागते. कळालं ना? विठोबा रखुमाई, जय ठोबा ऐसे आवडते मना,
देवा पुरवावी वासना. देवा, ज्यांच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे असे जे साधू महात्मे आहेत, अशा सत्पुरुषांची संगती तुझ्या कृपेने माझ्या जीवनात घडावी. का तर माझ्या मनाची ती तीव्र इच्छा आहे. देवा, माझ्या मनाच्या इच्छेच्या पूर्ती करता या ब्रह्मांडामध्ये तूच एक समर्थ आहेस की ज्याच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असल्या कारणाने देवा तुझ्या कृपेने माझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल. देवा, तुझ्या कृपेने साधू भेटीचा योग जसा येणार आहे तसा त्याचा क्षेमही तुझ्याच कृपेने व्हावा. अभंगाचं 3रं चरण. हरिजनास भेटी 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 हरिजनासवे भेटी. देवा, तुझ्या कृपेने हरिजनासवे भेटी हे म्हणण्यात संत भेटीचा योग प्रतिपादन केलाय. योग योग म्हणजे काय? अप्राप्तस्य प्राप्तिर्योग. हा म्हणजे प्राप्त नसलेली वस्तू आपल्याला प्राप्त होणं याला काय म्हणतात? योग म्हणतात. आणि देवा, जसा तुझ्या कृपेने संत भेटीचा योग येणार आहे त्याचा क्षेमही तुझ्याच कृपेने व्हावा. म्हणजे प्रदीर्घ काळ ती वस्तू आपल्याजवळ असावी, टिकावी, याला क्षेम म्हणतात. प्राप्तस्य परिपालनम क्षेमः. देवा, आणि याच्या पुढे जाऊन तुकोबाराय बोलतात, देवा, माणूस म्हणून जन्माला येऊन माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर संत विचारांचं अधिष्ठान आपल्या जीवनाला दिलं पाहिजे. संत वचनांचा आधार आपल्या जीवनाला दिला पाहिजे. त्या दृष्टीने संत हे आपल्या जीवनावर वेगवेगळा परिणाम करत असतात. देवा, आणि मानवी जन्माला येऊन संतांचा परिस्पर्श जर माझ्या जीवनाला घडला नाही तर पशुपक्ष्यांच्या जगण्यात आणि माझ्या जगण्यात फारसं अंतर राहणार. एवढं सोपं सांगण्यापेक्षा स्पष्ट बोलतो, मानवी देहाला येऊन संत संगती ज्या जीवाला घडत नाही, कुत्र्याच्या जगण्यात आणि त्याच्या जगण्यात फारसं अंतर नाही. का? तेच जीवन धन्य आहे जे संतांच्या संगतीत व्यतीत होतं. तुका म्हणजे तुका म्हणजे तुका म्हणजे भले
देवा पुरवा देवा 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 परवावे वासना देवा देवा तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. झालेली सेवा
भक्त कामकल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो। जे काही योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय वेदशास्त्र आणि गुरुवर यांचं आहे। जे काही अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत। श्रोते सज्जनांनी ते गोड करून घ्यायचे। झालेली सेवा पुनश्च एकदा भगवत चरणी समर्पित। आपण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अर्थात वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने एकत्रित उपस्थित आहोत ते आपणा सर्वांचे स्नेही कैलासवासी भाऊसाहेब हरिभाऊ पाटील पवार उर्फ तात्या। तात्यांचा परिचय नाही असा परिसरात व्यक्ती नाही आणि इथे जमलेला सगळा जो समाज आहे तो तात्यांच्या कोणत्या ना कोणत्या रूपाने संबंधित आहे। तात्या व्यक्तिगत जीवन कसं त्यांचं होतं, पारमार्थिक जीवन कसं होतं आणि जगाचं दुःख हरून घेण्याचं काम तात्या कसं करत होते हे माझ्यापेक्षा बारकाईने आपल्या सर्वांना ज्ञात आहे। पण असं आहे, मानवी देहाला आल्यानंतर असं माणसाने एक कार्य करून जगाच्या मनावर अधिराज्य गाजवावं की आपण गेल्यानंतर हजारो वर्ष माणसाने तुमची आठवण केली पाहिजे। आणि असं कार्य असं काम जीवनभर कुणी केलं असेल तर ते तात्यांनी केलंय। आणि कशाद्वारा तर आयुर्वेदाचं ज्ञान तात्यांना भरपूर होतं। आम्ही नेहमी गमतीने सांगत असतो बरं का, तात्यांच्या ज्या मंडळी आहेत ना जनाबाई, डॉक्टरांनी त्यांचे ब्लॉकेज इथे त्यांचे फॅमिली डॉक्टर तुवर वाल्मिक डॉक्टर या ठिकाणी आहेत, दादा आहेत। तर डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्या ब्लॉकेजचं जाळं तयार झालेलं आहे। जाळं यांचं बायपासही करता येत नाही, प्लॅस्टिकही करता येत नाही, काहीही करता येणार नाही। 4-2 ब्लॉकेज असतील तर ते काढता येतात। 3-4 वेळा पाहुणे या म्हातारीसाठी याच्या अगोदर जमा झाले। कशासाठी आता काही म्हातारीचं खरं नाही, पण तात्यांच्या जीवनातला मागचा अनुभव त्यांना स्मरण झाला। त्यांनी सांगितलेला हा आठवण आहे, किस्सा आहे। आणि मग त्यांनी रोज प्रयोग सुरू केला। कोणता? आपण शेवग्याची भाजी खातो ना, त्या शेवग्याच्या पाल्याचा ज्यूस अनुशापोटी रोज द्यायचा। तात्या गेले पण म्हातारी जिवंत आहे अजून। असे छोटे मोठे फरक अनुभव लोकांना तात्यांच्या आयुर्वेदाच्या ज्ञानामुळे खूप मोठा फायदा झाला। तात्यांकडे मूळव्याधीसाठी औषध लोकांना मिळायचं, अजून खड्यासाठीही औषध मिळायचं। आणि याच्यापूर्वी जाण्याच्या अगोदर 2 वर्षांपर्यंत फुकट तात्या औषध देत होते, पण फुकट दिल्यावर त्याची किंमत कळत नाही हे वयाच्या शेवटी तात्यांना अनुभव आला। आणि नंतर छोट्या मोठ्या फरकाने किरकोळ कारकोळ किंमत घेऊन तात्या ते औषध द्यायचे। आणि अजूनही लोकांचे रिझल्ट आहेत। योगेश भाऊंना दिवसातून 10-20 फोन येतात, आम्हाला ते औषध पाहिजे। असो, तात्यांबद्दल कितीही आपण बोलत राहिलो तरी ते कमीच आहे। पण माणसाने तात्यांच्या जीवनातून एक आदर्श घेतला पाहिजे। जात असताना तात्यांनी आपल्या दोन्हीही मुलांना एकत्रित करून सांगितलं, उद्या गावातली लोक तुम्हाला म्हणतील, अरे एकच जण काम करतो दुसरा कामच करत नाही, हेच होतं तेच होतं। असं काहीच होत नसतं, पण ज्याला तुमचं चांगलं देख होत नाही तो बोट घातल्याशिवाय राहत नाही। बरोबर आहे ना? एकाच आईचे लेकरं म्हटल्यावर भेद निर्माणच होत नाही, पण कोणीतरी भेद डोक्यात घालून दिला की तिथून पुढे ते सुरू होतं। म्हणून बुद्धिभेद होऊ नये असा उपदेश आपल्या दोन्हीही पुत्रांना एकत्रित येऊन केला। आणि त्याच्या पुढे सन्मार्गाने जीवन व्यतीत करा, तुम्हाला जीवनात काही कमी पडणार नाही। त्याचाच परिणाम मागेही तात्यांच्या प्रित्यर्थ या कुटुंबाने मेळात एकादशीची सेवा घेतली होती। आणि आता देखील परत 4 वेळा आम्ही नाकारून देखील त्यांनी सांगितलं, तात्यांचं श्राद्ध आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मेळातली एकादशी आहे, आम्हाला परत पंगत पाहिजेच। 10 वेळा नाही म्हटल्यानंतर शेवटी त्यांच्या आग्रहाखातर आम्हाला उद्याची पंगत त्यांना द्यावी लागली। उद्या एकादशी निमित्त सकाळी 10 ते 12 मेळात कीर्तन आहे, नंतर महाप्रसाद आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी येत चला, आलं पाहिजे। परमार्थाशिवाय जीवनाला गत्यंतर नाही। आपण जीवनभर कितीही मरमर केली तरी ती आपल्या सोबत येणार नाही। परमार्थाकरता जेवढा क्षण आपण खर्च करू त्याद्वारा जी पुण्याई एकत्रित होईल ती पुण्याई आपल्या हजारो जन्म आपल्याला सहयोग दिल्याशिवाय राहत नाही। हजारो प्रमाणांनी ती गोष्ट सिद्ध होते। आणि म्हणून जन्म तर प्रत्येक जणच घेतो, संसार तर सगळेच करतात, पण आपल्या मुलाबाळांना संपत्ती आणि शिक्षण देत असताना
संपत्ती आणि शिक्षणाच्या समवेत संस्काराची शिदोरी देणं देखील फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तर माऊली बोलतात ना एका ठिकाणी, जगी ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. अशा बापाच्या पोटी जन्म झाला पाहिजे सज्जनांनो, की ज्या बापाने आपली मागून येणारी पिढी फक्त श्रीमंत होईल, सुशिक्षित होईल याचा विचार करण्यासमवेत माझी पिढी सुसंस्कारित होईल, भक्ती मार्गात रममान होईल असा विचार केला पाहिजे. आणि असं कोण जीवन जगलं असेल तर ते भाऊसाहेब तात्या होते. आपल्यातून निघून गेले. एक दिवस आपल्याला देखील याच रीतीने या जगाचा निरोप घ्यायचा आहे सज्जनांनो. पण जात असताना आपल्यासाठी देखील कुणाच्या तरी डोळ्यात पाणी आलं पाहिजे या रीतीने तात्या जीवन जगले. त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब सर्व आहे. त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी जनाबाई भाऊसाहेब जाधव पवार, त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी गंगा भागीरथी सीताबाई सोपानराव जाधव, त्याचप्रमाणे त्यांचे दोन्हीही चिरंजीव ज्यांनी वर्षभर आटापिटा करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. बरीच मंडळी त्यांना सांगत होती आपण ह्या बाबाला बोलू, त्या बाबाला बोलू, त्या बाबाला बोलू, पण त्यांना तात्यांनी सांगून ठेवलं होतं मी माझ्यानंतर दशक्रियेलाही योगेश महाराजांचंच प्रवचन करायचं आणि श्राद्धालाही योगेश महाराजांचंच कीर्तन करायचं. आता त्याच्यामुळे तो शब्द त्यांनी पाळला, नाहीतर आमच्यासारख्या सामान्यांची हाजरी तुम्ही काय सहजासहजी लागू देतात. असो, आता काय काळाच्या ओघात निघायचंच ते. ज्याच्या त्याच्या दृष्टीने जी ती माणसं काम करतात आणि हे सगळं करत असताना त्यांना देखील बुद्धी देण्याचं काम देवच करतो, कोणीही स्वतःच्या मनाने करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या दोन्हीही पुत्रांनी आपल्या पित्याविषयी अंतःकरणात असलेली भावना व्यक्त करत असताना या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या सर्वांना धन्यवाद आहे. या कुटुंबाच्या दुःखाच्या सांत्वनाच्या हेतूने आपण बहुविध क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. सर्वांचं नामोल्लेख करणं आता शक्य नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा कीर्तन करता करता प्रवचनावर यावं लागतं का, टाळकरीच नसतात. पण इथेही एक नाही तर पंचक्रोशीतील सगळ्या गावांची सगळी टाळकरी भजनी मंडळी हिरिरीने उपस्थित आहे. त्याचं कारण तात्या देखील भजनी मंडळीतील एक सदस्य होते आणि म्हणून तात्याच्या प्रेमापोटी ही सगळी गायक मंडळी भजनी मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मृदंगाचार्य आहेत आणि विशेषत्वाने माझा छोटासा बसलेला आवाज ज्यांच्या ध्वनिक्षेपकाच्या द्वारा सुयोग्य रीतीने आपल्यापर्यंत पोचतो ते माऊली कृपा मंडप आणि साऊंडचे आमचे नाना भाऊ कोळेकर, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. या कुटुंबाला तात्यांच्या नंतर शेजारी राहून खांद्याला खांदा देऊन सल्ला मसलत करण्याचं काम, जीव लावण्याचं काम कोण करत असेल तर आमचे योगेश भाऊंचे चुलते शिवाजी नाना, शिवाजी तात्या आणि पांडुभाऊ हे सगळे कुटुंब आहे. समस्त ग्रामस्थ आहे. आता सर्वांचा नाम उल्लेख करत बसण्यापेक्षा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आपण सर्व या कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालात. सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण सर्वांच्या वतीने तात्यांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि या ज्ञानदानाच्या हेतूने, या ज्ञानदानाच्या कार्यातून, अन्नदानाच्या कार्यातून जो जो काही पुण्यसंचय एकत्रित येईल तो सर्व पुण्यसंचय भगवंताने तात्यांच्या सद्गतीसाठी खर्ची करावा अशी अपेक्षा करतो. आता हे म्हणणंही फारसं वावगं ठरत नाही, कारण ज्या माणसाने हयात असतानाच कोणतीही भक्तीत कसरत केली नाही, एका वेळी प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही, पण परमार्थात नेहमी पुढाकाराने जीवन जगले. कसं पूर्वीच्या काळी कोणत्याही कीर्तनकारांना घेऊन यायचं म्हणजे ते कुठेतरी फाट्यावर उतरायचे आणि मग त्यांना घेऊन यायचं म्हणजे तात्याकडे रॉकेलवरची राजदूत होती तेव्हा. मग ते किका हाणून 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 तात्या जायचे आणि त्या महाराजांना घेऊन यायचे. असा पूर्वीचा काळ अत्यंत भगवत भक्तीमध्ये, संत सेवेमध्ये तात्यांनी आपलं जीवन व्यतीत केलंय. त्यांची पुण्याई आहेच, पण कुठेतरी मानवी जीवन म्हटलं की पापाचा प्रतिबंध येऊ शकतो आणि असा प्रतिबंध जर तात्यांच्या सद्गतीसाठी येत असेल तर भगवत चरणी प्रार्थना आहे या सेवेच्या द्वारात
अन्नदानाच्या द्वारा जो पुण्यसंचय एकत्रित होईल आपण सर्व मिळून तो तात्यांच्या सद्गतीसाठी खर्च करू. भगवंताने तो खर्ची करावा अशी प्रार्थना करून पुनश्च एकदा तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.